असं एक आता म्हटलं जात आहे या सगळ्यामध्ये की काही विद्यार्थी जे होते किंवा काही आंदोलक या सगळ्या आंदोलनात सहभागी झालेले होते. जरी सांगितलं गेलंय की त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातील, पण त्याबरोबर असं सुद्धा सांगितलं जातंय की ज्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे त्यांना मात्र सोडलं जाणार नाही. तर अशा व्यक्ती सुद्धा या आंदोलनात होत्या का? मला याच्यावर एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्यातलं तो कोणी असं नव्हता आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कुठल्या सपोर्टर असा नव्हता. दिल्ली पोलिसांनी काल परवा सांगितले की 2100 असे लोक होते जे क्रिमिनल्स होते, जे जंतर मंतरवर मोकळी फिरत होती. राईट. तर माझा त्याच्यावर प्रश्न असा आहे की हे 2100 जे क्रिमिनल्स होते ते मोकळे कसं काय फिरत होते? दिल्ली पोलीस काय करत होती पूर्ण वेळ? मग दिल्ली पोलिसने त्यांना मोकळं का सोडलं? आणि परत तीच दुसरी गोष्ट, ज्या जंतर मंतरवर मला चेकिंग केल्याशिवाय आज जाऊ नव्हते देत, लोकशाहीचे रिपोर्टर आले होते तिथे, त्यांनाही चेकिंग केल्याशिवाय आज जाऊ नव्हते देत. तुम्ही विचारा तुमच्या रिपोर्टर्सला. तर जिथं आम्हाला चेकिंग केल्याशिवाय आज जाऊ नव्हते देत, तर मग तिथं असे क्रिमिनल्स विदाऊट चेकिंग आत आले कस काय? याचा अर्थ दिल्ली पोलिसनी हे सगळं सुनियोजितपणे केलेलं आहे. म्हणजे एखादी शक्ती, बाहेरच्या शक्ती वापरणं असू दे किंवा तिथं आणलेले दगड असू दे किंवा इतर काही समाज विघातक गोष्टी असू दे, या सगळ्या सुनियोजित होता असं थेट आरोप आहे तुमचा? थेट आरोप नाहीये. तुम्ही माझं ट्विट जाऊन बघा. 20 तारखेला सकाळी 5:30 वाजता मी ट्विट केलं होतं की दिल्ली पोलिसांनी हा दगडांनी भरलेला ट्रक इथं लावलेला काय, कशामुळे लावला? आणि दिल्ली पोलीसच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं एमसीडीचा ट्रक आहे. तर क्लिअर आहे, हा ट्रक पोलिसांनी आणला होता. आणि आता 4-5 दिवसाआधी एक रिपोर्ट बाहेर आलेली आहे ज्याच्यात हे कळालंय की हा ट्रक जो होता, जो दिल्ली पोलिसांनी दगड भरून लावला होता जंतर मंतरच्या मागं, तो ट्रक दिल्ली पोलिसांनी हिट अँड रन मध्ये पकडलेला होता. तर दिल्ली पोलिसांनी आम्हालाही खोटं सांगितलं होतं की हा एमसीडीचा ट्रक आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.